कायद्याने बघा लोक चळवळ ह्या विषयावरती पत्रव्यवहार करते आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, उल्हासनगर महानगरपालिका, पोलीस आयुक्त या सगळ्यांशी पत्रव्यवहार केल्यानंतर जेव्हा असं लक्षात आलं की रिझल्ट मिळत नाही आहे, त्यानंतर आपण राज्याचे गृह सचिव, नगरविकास सचिव या सगळ्यांना, मुख्य सचिव या सगळ्यांना पत्रव्यवहार केला. कारण बाबासाहेब आंबेडकरांसारख्या पुतळ्याचा जो विषय असतो हा खूप सेन्सिटिव्ह विषय असतो आणि अशा प्रकारचे विषय वाढून समाजामध्ये कुठल्याही प्रकारचे ताणतणाव होऊ नयेत ही काळजीसुद्धा असे सगळे विषय हाताळताना आपल्याला घ्यावी लागते. महाराष्ट्र राज्यामध्ये एक पुतळा धोरण आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कुठल्याही संस्थेला व्यक्तींना पुतळा उभारता येत नाही आणि त्याच्यामध्ये अशी अट आहे की कोणी जर परवानगीशिवाय पुतळा उभारला तर तो काढून टाकण्यात यावा आणि ज्यांनी उभारला त्यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी. परंतु आपण जी मागणी करत होतो दोन त्याला मुद्दे होते. एक, स्मशानामध्ये पुतळा उभारणं हे कुठल्याही आंबेडकर प्रेमी व्यक्तीला, समाजांना खटकणारी गोष्ट होती आणि त्याच्याबरोबरीला ते शासन निर्णयाचं उल्लंघन सुद्धा होतं. त्यामुळे शासनाने शासन निर्णयाचं पालन करावं अशी एक अपेक्षा होती. 8 महिन्यांच्या पत्रव्यवहारानंतर आपण आंदोलनाचा, उपोषणाचा इशारा दिला, परंतु प्रतिसाद न मिळाल्यामुळे मला शेवटी 1 एप्रिलपासून ते उपोषण सुरू करावं लागलं. उपोषण घरी करण्यामध्ये सुद्धा हेच कारण आहे की हा सेन्सिटिव्ह विषय आहे. सार्वजनिक ठिकाणी आपण जर ते उपोषण केलं असतं तर त्याला वेगळं वळण लागण्याची शक्यता असते, ताणतणाव होण्याची शक्यता असते आणि ते आपल्याला करायचं नव्हतं. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण सुद्धा आपल्याला आणायचं नव्हतं. माझ्या मनामध्ये ही भीती होती की बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवा या मागणीला समाज सपोर्ट करेल का, किंवा लोकांच्या भावना फार तीव्र आहेत. कुठे जरी असला तरी बाबासाहेबांचा पुतळा म्हटलं की लोकांच्या एक संवेदनशील भावना असतात. परंतु उपोषण सुरू केल्यानंतर मी पाहिलं की ट्रिमेंडस सपोर्ट ज्याला म्हणतात, की ह्या उल्हासनगरमधल्या अनेक व्यक्ती, संस्था, संघटना यांचा घरी ओघ लागला आणि लोक पत्र देत आहेत, सपोर्ट करतायत. हा विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. माझ्याकडे बीडवरून, अलिबागवरून, वेगवेगळ्या ठिकाणाहून महाराष्ट्रातून लोक भेटायला आले आणि इतकंच नाही तर हा महाराष्ट्राच्या बाहेर हरियाणा, उत्तर प्रदेश सुद्धा पर्यंत सुद्धा हा विषय गेला होता. आणि त्यामुळे मला जेवढा पाठिंबा वाढतोय तेवढी माझ्या मनामध्ये ही भीती होती की शासन निर्णयाच्या अनुसरणाने जो निर्णय व्हायला पाहिजे होता तर त्याला वेगळं वळण लागायला नको, याच्यावरती कुठल्याही प्रकारच्या हिंसक घटना शहरामध्ये, राज्यामध्ये व्हायला नको. तर पाठिंबा मिळतोय तर माझ्या मनामध्ये ही पण भीती होती. परंतु आज आम्ही ते आंदोलन जिल्हाधिकारी ऑफिसला शिफ्ट करणार होतो. हा शासन निर्णय उद्या तिथे जाळण्याचा माझा मानस होता. तिथे आपण शासन निर्णय जाळून याची सुरुवात करणार होतो जिल्हाधिकारी ऑफिस समोर. परंतु कल्याणी मॅडम यांचा मला काल कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की हा विषय आम्ही हाताळतोय, आम्ही तिथल्या लोकांची समजूत काढू, त्यांच्याशी डायलॉग करू आणि सामंजस्याने तो पुतळा काढण्याचा प्रयत्न करू. अगदीच नाईलाज झाला तरच आम्हाला फोर्सिबली कारवाई करायला लागेल. परंतु आता सगळ्यांकडून मी ऐकतोय की तिथले स्थानिक जे लोक आहेत त्यांनी सुद्धा ह्याला सहकार्य केलेलं आहे. लोकांच्या बाबासाहेबांबद्दलच्या भावना ह्या खूप नाजूक असल्यामुळे लोकांना उभारताना कधी कधी ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत की बाबा बाबासाहेबांचा पुतळा आहे, चला उभारूया. सगळ्यांच्याच ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत. परंतु आंदोलन वाढल्यानंतर त्या लोकांनी थोडासा सामंजस्यपणा दाखवायला पाहिजे होता. मी सुद्धा ह्याच समाजातला माणूस आहे आणि गेल्या अनेक वर्षामध्ये वेगवेगळ्या सामाजिक विषयावरती आंदोलनं सुद्धा केलेली आहेत. त्याच्यामुळे लोकांनी सुद्धा समजून घेऊन आणि जेव्हा पाठिंबा वाढतोय तर तिथल्या लोकांनी सुद्धा करायला पाहिजे होतं समंजसपणा. परंतु हरकत नाही, शेवटी हा पुतळा निघालेला आहे. तो भविष्य काळामध्ये तिथल्या स्थानिक लोकांच्या मागणीवरून तो यथायोग्य ठिकाणी सन्मानपूर्वक शिफ्ट होईल. ह्या पुतळ्यापेक्षाही मला असं वाटतंय की एक योग्य पुतळा, जरा व्यवस्थितपणे त्याला बनवून आखीव रेखीव पुतळा जो आहे बाबासाहेबांचा वाटेल असा पुतळा तिथे कायद्याची प्रक्रिया पार पाडून उल्हासनगर महापालिका, शहरातले लोकप्रतिनिधी
हा तिथले उभारतील, त्यांच्या वस्तीमध्येच उभारतील, जेणेकरून त्या लोकांना आपल्या वस्तीमध्ये हा पुतळा मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि माझी लढाई काही संपलेली नाही आहे, कारण शासन निर्णयाची अंमलबजावणी कोणी करायची हा प्रश्न उरतो. त्यामुळे आपण शासनाकडे माझा पुढचा फॉलोअप राहणार आहे की या शासन निर्णयामध्ये मॉडिफिकेशन व्हावं, या शासन निर्णयाचा ॲक्ट व्हावा आणि पुतळा बेकायदेशीर उभारणारे जे लोक आहेत त्यांना किमान 1,00,000-2 लाखाचा दंड आणि त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाची म्हणजे तुरुंगवासाची कारवाई अशा प्रकारचं व्हायला पाहिजे. आपण महाराष्ट्रात बघतोय की अनेक ठिकाणी पुतळ्यावरून विवाद सुरू आहेत, ते व्हायला नाही पाहिजेत खरं म्हणजे, परंतु सुरू आहेत ते. आता त्याला नाईलाज आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवा ही मागणी अत्यंत दुःखद आणि वेदनादायी अशी होती माझ्यासाठी. परंतु स्मशानामध्ये तो पुतळा जर राहिला असता तर तो भविष्यामध्ये त्याचा ट्रेंड व्हायला नको. लोक इकड तिकडचं उदाहरण दाखवून आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये त्यांनी केलं असतं. त्यामुळे हे आंदोलन करावं लागलं. आणि प्रशासनाला जरी प्रक्रियेमध्ये वेळ लागलेला असला तरी सुद्धा तो वेळ जरी द्यायचं म्हटलं तरी मला माझं उपोषण सुरू राखणं हे मला गरजेचं होतं. आणि मला सगळ्यांचे आभार मानावेसे वाटतात, ज्यांनी ज्यांनी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवला, ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि मी बहुत करून ज्या संघटना आल्या सगळ्या त्यांचे मी आभार मानतो खास करून, कारण त्यांच्या रेट्यामुळे आज हा निर्णय झालेला आहे. उल्हासनगरमधल्या जवळजवळ सगळ्या संघटना याच्यामध्ये उतरल्या आणि त्या रेट्यामुळे ह्या आंदोलनाला बळ मिळालं आणि त्याच्यामुळे पण एक दबाव निर्माण झाला. आणि मला सर्वात शेवटी एकच गोष्ट सांगायची आहे की आंदोलन झालेलं आहे, संपलेलं आहे, पुतळा बाहेर निघालेला आहे. आणि कोणाही कुठल्याही व्यक्ती संघटनांबद्दल संस्था संघटनांबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची कटुता नाही, कारण मी बाबासाहेब आंबेडकर बुद्धाचा विचार मानणारा माणूस आहे. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची कटुता ह्या आंदोलनाच्या दरम्यान एकमेकाच्या मनामध्ये आली असेल तर ते आपण बाजूला करूया. जितकं शक्य होईल तितकं याच्या पुढच्या काळामध्ये एकत्र जर काही काम करता आलं तर ते आपण करण्याचा प्रयत्न करूया. राज आसरोडकर साहेब आगे बढो. बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मोठ्याने बोला ना. बोललो ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी राजांचा विजय असो. छत्रपती संभाजी राजांचा विजय असो. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा विजय असो. छत्रपती शाहू राजांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा विजय असो. या तमाम महापुरुषाला तिवार वंदन. या ठिकाणी उल्हासनगर मध्ये जो शमशानभूमीमध्ये महामानवाचा पुतळा होता तो पुतळा हटवण्यामध्ये त्याला प्रशासनाने दखल घेतली, त्या प्रशासनाचा आभार. आणि आमच्या बंधूचा मनापासून धन्यवाद. त्यांच्या उपोषणामुळे हा पुतळा बाहेर निघाला. जय भीम.